भारतात स्टॉक मार्केट बंद झालं तरी लोक सोनं विकत घेतील. हे बोल्ड वाक्य आपल्या देशाच्या मानसिकतेवर अगदी अचूक बसतं. सोन्यावरचं भारतीयांचं प्रेम हे केवळ फॅशन नाहीये, तर तो एक अढळ विश्वास आहे. पण नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना एक अतिशय महत्वाचं आवाहन केलंय. परकीय चलनाची म्हणजेच डॉलरची बचत करण्यासाठी भारतीयांनी सोनं खरेदी टाळावी, असं मोदी म्हणाले. आता दैनिक लोकमत मधील एका संपादकीय लेखानुसार देशावर युद्धाचे आणि आर्थिक संकटाचे ढग घोंघावत असताना सरकारनं देशवासियांना काटकसरीचं आवाहन केले. पण विचार करा, जर भारतात सोन्याची खरेदी खरंच थांबली तर काय होईल? आज आपण याच विषयाचा रंजक आणि अभ्यासपूर्ण आढावा घेणार आहोत. मुद्दा क्रमांक पहिला, की आपण भारतीय सोनं खरेदी का करतो? सोनं खरेदी करण्याचं मुख्य कारण आपल्या परंपरेत आणि सुरक्षिततेच्या भावनेत दडलेलं आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार भारतातील सोन्याच्या एकूण मागणीपैकी 50 ते 55% ही जी मागणी आहे ती केवळ लग्न सराईसाठी असते.